DMEDची जी सिलेक्शन लिस्ट आहे, फायनल सिलेक्शन लिस्ट ती जाहीर झालेली आहे. ही महत्त्वाची वेबसाईट आणि या वेबसाईटवर तुम्हाला पहिलं महत्त्वाच्या सूचना ज्यामध्ये सिलेक्शन अँड वेटिंग लिस्ट हा कॉलम दिसत असेल, याला तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं तुम्ही COT 2025 निवड यादी बघू शकता. औषध निर्माता निवड यादी डाउनलोडला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं एक डाउनलोड तुम्ही ते चेकआउट करू शकता की कॉमन ऑनलाईन टेस्ट 2025 ॲडव्हर्टाइजमेंट नंबर दिलेला आहे. पोस्ट आहे फार्मसी आणि सिलेक्शन लिस्ट खाली तुम्ही बघू शकता. सिलेक्शन लिस्टमध्ये तुम्ही खाली आल्यानंतर जवळपास टोटल नंबर ऑफ पोस्ट 207 जागेसाठी महत्त्वाची जी खालची सिलेक्शन लिस्ट आहे त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही. सर नंबर, रोल नंबर, कॅन्डिडेट्स नेम दिलेला आहे, जेंडर दिलेला आहे, अप्लाइंग कॅटेगरी, मार्क्स ऑप्टेन आणि सिलेक्शन कॅटेगरी तुम्हाला इथं तुम्ही बघू शकता. जसं पहिलं जर विद्यार्थी बघितला आपण दीपक पांचाळ, तर यांचं कॅटेगरी म्हणजे अप्लाई कॅटेगरी आहे OBCमधून त्यांनी अप्लाय केलेलं आहे आणि जनरलमधून त्यांना सीट जी आहे ती भेटलेली आहे. अशा पद्धतीची पूर्ण जवळपास 9 पेजेसची ओव्हरऑल सिलेक्शन लिस्ट आहे आपली फार्मसी ऑफिसरची DMERची, जे की सर्वजण आपल्यापैकी याची वाट बघत होते. आणि हे आपलं टेलिग्रामचं चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग याच्यावर मी शेअर केलेली आहे. तिथून तुम्ही ही PDF जी आहे ती चेकआउट करू शकता, डाउनलोड करू शकता. पूर्ण याच्यामध्ये ज्या डिटेल आहेत त्या दिलेल्या आहेत. अशा पद्धतीची PDF तुम्ही टेलिग्राम चॅनलवरून चेकआउट करून घेऊ शकता. पालिकाने जी आपली आरोग्य विभागाची पद भरती आहे त्याचे नीट एक्झाम सिलेबस आहे, त्यासाठी लागणारं हे पुस्तक थेरीच्यात पूर्ण नोट्स कव्हर केले आहेत. त्याचबरोबर PYQs आणि बाकी महानगरपालिकेचे सुद्धा PYQ कव्हर केलेले आहेत. त्यानंतरचे महत्त्वाचे PYQs हे 8500मध्ये कव्हर केलेले आहेत. त्याच्यामध्ये 8500 MCQ. येथे रिव्हिजनसाठी हे पुस्तक तुम्ही यूज करू शकता. आणि हे औषध नियमन अधिकारी ज्याच्यामध्ये सुद्धा 7000 टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचे MCQ दिले. अशा सर्व पुस्तकं आपली जी वेबसाईट आहे pvthrow.com याच्यावरती अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये चेकआउट केलं असेल तर नक्की चेकआउट करा.